इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 घटक पहिला संच। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण संचावर आधारित असणारे काही शाब्दिक उदाहरणं जी आहेत तर त्यांचा काय केलेला आहे, सराव केलेला आहे, तर ते सोडवून पाहिलेलं आहे। तर त्यावर आधारितच सराव संच 1.4 जो आहे, हा सराव संच 1.4 याच्यामधील काही उदाहरणं जी आहेत तर ती आपण या व्हिडिओमध्ये सोडवून पाहणार आहोत। तर यापैकी पहिलं जे उदाहरण आहे तर ते पहा काय आहे। पहिलं उदाहरण, जर n घटक a बरोबर 15, n घटक a बरोबर 15, n संयोग b, n घटक संयोग a संयोग b बरोबर 29 आणि n घटक b बरोबर n घटक a छेद b बरोबर 7, तर n घटक b बरोबर किती? तर n घटक b बरोबर किती असा हा काय आहे प्रश्न आहे। पहिला प्रश्न हा असा आहे की आता इथे पहा, तर मागील व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलेलं आहे की जे सूत्र आहे तर ते सूत्र आपल्याला जर पाठ असेल तर आपल्याला याच्यावर आधारित असणारी जी संचावर आधारित असणारी उदाहरणं जी आहेत तर ती आपल्याला सहजपणे सोडवता येते। तर इथं ज्या दिलेल्या बाबी आहेत तर त्या पहिल्यांदा आपण काय करूया, लिहून घेऊया आणि नंतर मग काय करायचं, हे उदाहरण सोडूया। n a मधील घटकांची किती संख्या आहे, 15 आहे। त्याच्यानंतर संयोग संच जो आहे a आणि b चा, याच्यामध्ये घटकांची संख्या आहे 29। छेद संच जो आहे a b, हा छेद संच, याच्यामध्ये घटकांची संख्या 7 आहे आणि आपल्याला काढायचे आहे किती, b मध्ये किती घटक आहेत हे काय करायचं, आपल्याला ही संख्या काढायची आहे। आता इथे आपल्याला एक जे सूत्र आपल्याला माहिती आहे हे सूत्र पहिल्यांदा लिहायचं आणि त्या सूत्रावरून काय करायचं, आपण ह्या घटकांची संख्या सहजपणे काढू शकतो। मग आता सूत्र कोणतं आहे, तर याच्यामध्ये सूत्र आहे n घटक a संयोग b बरोबर n घटक a अधिक n घटक b वजा n घटक a छेद b, असं काय हे सूत्र आहे। या सूत्रामध्ये आपण काय करायचं, तर या सगळ्या किमती घालून आपण त्याच्यामध्ये b मध्ये असणाऱ्या घटकांची संख्या जी आहे आपल्याला काढता येईल। आता याच्यामध्ये किमती घालूयात आपण, तर याच्या संयोग संचाची घटकांची संख्या किती आहे, 29 ही संख्या लिहिली बरोबर a जे घटक आहे त्याच्यामध्ये संख्या आहे 15, b संच जो आहे त्याच्यामध्ये घटकांची संख्या आपल्याला काय करायची आहे, काढायची आहे। याच्यामध्ये असंच काय करूया आपण, लिहूया वजा a छेद b जो संच आहे याच्यामध्ये संख्या आहे 7, याची पण किंमत आपण इथे काय करूया, लिहूया। आता 29 बरोबर 15 वजा 7 आपण करू शकतो, 15 मधून 7 गेले 8 उरले, 8 अधिक n घटक b, याच्यानंतर आपल्याला याची किंमत करायची असेल तर याचं पक्षांतर करावं लागेल। 8 बरोबरच्या डाव्या बाजूला आणल्यानंतर काय होणार आहे, त्याचे चिन्ह बदलेल, 29 वजा 8 बरोबर n घटक b असं होईल। म्हणून n घटक b बरोबर 29 मधून 8 गेले आणि हे उत्तर आलं जे 21 आहे, तर हे काय होणार आहे, ह्याचं उत्तर आपल्याला इथं मिळालेलं आहे। आणि अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हे उदाहरण जे आहे पहिलं उदाहरण हे काय केलेलं इथं सोडून पाहिलेलं आहे। या उदाहरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे सूत्र जे आहे तर हे सूत्र पाठ असणं काय आहे, खूप गरजेचं आहे। याच्यावरून दिलेल्या माहितीवरून आणि या सूत्रावरून आपल्याला काय करता येतात, जे विचारलेलं आहे तर त्याची संख्या आपल्याला काय करता येईल, घटकांची
घटक किंवा संचामध्ये एकूण घटकांची संख्या जी आहे तर ती काढता येईल. हे काय झालं आपलं पहिलं उदाहरण जे आहे हे आपण काय केलं सोडवून पाहिलेलं आहे. आता याच्यामध्ये दुसरं उदाहरण पहा. इथे आता काय आहे, एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा आणि कॉफी दोन्ही प्रकारची पेय घेतात. तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. असा काय हा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा ज्या दिलेल्या बाबी आहेत त्याच्यानुसार आपण संच काय करू शकतो तयार करू शकतो. याच्यामध्ये पहिलं काय सांगितलं बघा, एकूण जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांची संख्या किती दिलेली आहे 125. मग एक आपण काय करूया उत्तर बघूया. एकूण विद्यार्थी संख्या, एकूण विद्यार्थी संख्या एन घेऊया आपण. एन हा काय करूया त्याचा संच घेऊया आणि ही संख्या किती आहे एन मानू आपण पहिल्यांदा. आणि म्हणून एन बरोबर किती आहे, ही संख्या किती आहे 125. ही संख्या किती 125. आता याच्यानंतर याच्यापैकी 80 विद्यार्थी जे आहेत तर ते चहा घेतात. म्हणून चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ए म्हणू आपण. चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ए म्हणून. आणि आता याच्यामध्ये घटकांची संख्या किती आहे, एकूण घटक किती आहेत एन घटक ए बरोबर 80. एन घटक ए बरोबर किती 80. याच्यानंतर पुढे काय दिलं बघा, 60 विद्यार्थी जे आहेत तर ते कॉफी घेतात. म्हणजे कॉफी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बी म्हणून. म्हणून एन घटक बी बरोबर किती आहे ही संख्या, यांची एकूण संख्या आहे 60. ही संख्या किती आहे 60. आता दोन्ही प्रकारची पेय घेणारे जे आहेत तर ते असे विद्यार्थी म्हणजेच त्यांचा काय झाला हा छेद संच झाला. म्हणजे दोन्हीमध्ये काय आहे समान आहे. दोन्ही या दोन संचामध्ये समान असणारे जे आहेत म्हणजे हे काय करतात दोन्ही पेय घेतात, हे पण आणि ते पण. अशा विद्यार्थ्यांची संख्या जी आहे म्हणजे दोन्ही पेय घेणारे विद्यार्थी त्यांचा संच कसा तयार होणार आहे, छेद संच तयार होणार आहे. त्यांचा काय होईल, त्यांचा छेद संच म्हणजे ए छेद बी होईल. याच्यामध्ये असणाऱ्या घटकांची संख्या किती आहे, या एन घटकांची संख्या किती आहे, अशी किती विद्यार्थी आहेत जे दोन्ही पण घेतात असे आहेत 20 विद्यार्थी. म्हणून हे त्यांची किती आली घटक संख्या 20 आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, एकही पेय न घेणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांची काय करायची संख्या काढायची आहे. म्हणजे याचा संयोग संच जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. इथं एकही पेय न घेणारे विद्यार्थी त्यांचा संच कोणता तयार होणार आहे सांगा, हा संच होणार आहे संयोग संच तयार होणार आहे. तर यांची संख्या काय करायची आपल्याला काढायची आहे. किती संख्या म्हणजे किती विद्यार्थी याच्यामध्ये काय करायचे यांचे घटक संख्या काढायची. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय करायचं आपल्याला सूत्र पहिल्यांदा आपल्याला याचं माहिती असणं खूप गरजेचं आहे. कोणतं सूत्र आहे, एन घटक ए संयोग बी बरोबर एन घटक ए अधिक एन घटक बी वजा एन घटक ए छेद बी. असं
किमती घालू शकतो आणि त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, हे उदाहरण जे आहे तर ते सोडवायचं आहे. सूत्र लक्षात आलं का पहा. n घटक a काय करायचं आपल्याला काढायचा आहे, संयोग संच जो आहे तर तो आपल्याला काढायचा आहे. त्याच्यामध्ये a मधील घटक संख्या, b मधील घटक संख्या त्यांची बेरीज आणि छेद जे आहे, छेद संच जो आहे म्हणजे याचा छेद जो आहे तर तो काय करायचा याच्यामधून वजा करायचा आहे. याच्यामध्ये आता किमती घालूया आपण. घटक a जे आहेत तर ते किती आहेत 80 अधिक घटक b मध्ये आहेत 60 आणि छेद संचाचे घटक आहेत तर ते किती आहेत 20 आहे. त्यांची बेरीज करूया आपण. 80 अधिक 160 80 अधिक 60 यांची बेरीज किती येते 8 आणि 6 14 140 होईल आणि वजा 20 करायचे आहे. म्हणजे इथं दोन्हीही पेय न घेणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांची संख्या किती आली आहे, त्याच्यामध्ये 120 आली आहे. ही संख्या आहे. ए संयोग बी बरोबर 120. आता याच्यामध्ये हे पहिल्यांदा आपण काय काढलेलं आहे. आता आपल्याला एकही पेय न घेणारे विद्यार्थी जे आहेत तर त्यांची काय करायची आहे, संख्या काढायची आहे. हे काय झालं आहे, दोन्ही एकूण विद्यार्थी जे आहेत तर ते आपले एवढे आलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला आता काय करायचं, याच्यामधून एकही पेय न घेणारे जे विद्यार्थी आहेत तर ते त्यांची संख्या काढायची आहे. म्हणजे इथं एकूण मधून ही जी संख्या आहे तर ती काय करायची वजा करायची आहे. म्हणून एकही पेय न घेणारे विद्यार्थी बरोबर काय आहे n वजा n घटक a संयोग b काय करायचं आहे वजा करायचं आहे. मग n किती संख्या आहे 125 वजा n घटक संख्या किती आलेली 120 आलेली आहे. 125 वजा 120 बरोबर हे किती आले संख्या 125 मधून 20 गेले उरले किती 5. म्हणजे एकही पेय न जे पिणारे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या किती आलेली आहे तर इथं आपल्याला एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणून उत्तर काय येणार आपल्याला इथं उत्तर लिहू शकतो आपण. काय उत्तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरोबर किती आली 5. म्हणजे असे किती एकूण विद्यार्थी आहेत 5 विद्यार्थी असे आहेत जे दोन्ही एकही म्हणजे चहा पण घेत नाहीत आणि कॉफी सुद्धा घेत नाही असे विद्यार्थी एकूण किती आले 5 विद्यार्थी आलेले आहेत. तर हे काय झालं आपलं याच्यामधलं दुसरं जे उदाहरण आहे तर ते काय केलं आपण सोडून इथं पाहिलेलं आहे. हे काय करायचं वहीमध्ये लिहून काढायचं आहे. आता याच्यामध्ये तिसरं एक उदाहरण पहा काय आहे ते पाहूया आपण. एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले, 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, एकही विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण झाला नाही. तर एकूण विद्यार्थी किती होते असा काय हा प्रश्न आहे. तर आता आपण दुसरं जो उदाहरण जे पाहिलं तर त्याच्यासारखंच काय आहे तिसरं सुद्धा उदाहरण आहे. तर हे कशा पद्धतीनं सोडवायचं, मगाशी ज्याप्रमाणे काय केले आपण संच करून घेतले तर त्याप्रमाणे काय करायचं पहिल्यांदा संच काढून घ्यायचं आणि नंतर काय करायचं आपण हे सोडवून पाहूया. तर इथं एकूण 50 विद्यार्थी जे आहेत तर ते इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. तर अशा विद्यार्थ्यांना ए म्हणूया आपण पहिल्यांदा.
विषयात उत्तीर्ण विद्यार्थी काय म्हणायचे आपल्याला ए म्हणून आता याच्यामध्ये घटक संख्या ए घटक किती आहेत, किती विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत 50 विद्यार्थी आणि यांच्यामध्ये घटकांची संख्या किती दिलं 50. आता याच्यानंतर आपल्याला गणितामध्ये उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी आहेत तर ते आपण बी म्हणूया. इथं गणित विषयात उत्तीर्ण विद्यार्थी काय आपण बी म्हणू. आणि आता हे किती आहेत एकूण विद्यार्थ्यांच्यामध्ये घटक संख्या एन घटक बी बरोबर किती आहेत असे विद्यार्थी 60 विद्यार्थी आहेत. आता बघा 40 विद्यार्थी असे आहेत की जे दोन्ही काय आहेत विषयामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे इथं काय झालेलं आपलं इथं छेदसंच दोन्हीमध्ये समान असणार आहे म्हणजे तो काय झाला छेदसंच झालेला आहे. म्हणजे 40 विद्यार्थी काय तिथं 40 विद्यार्थी काय झाले दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले आहेत. दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले आहे. म्हणजेच काय हा ए कोणता संच आहे हा छेदसंच आहे. आता याच्यामध्ये संख्या घटक संख्या आपल्याला माहिती आहे किती आहेत असे विद्यार्थी 40 म्हणून याच्यामध्ये एन घटक ए छेद बी बरोबर किती आहे 40. आता असे विद्यार्थी एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण नाही आहे. अनुत्तीर्ण नाही म्हणजे तो एकतर याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये हा काय उत्तीर्ण झालेलाच आहे. तर असे विद्यार्थी एकूण विद्यार्थी किती आहेत असा काय आहे प्रश्न आहे. एकूण विद्यार्थी म्हणजेच काय तर इथे संयोग संच जो आहे तर तो आपल्याला काढायचा आहे. म्हणजे इथं एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण नाही म्हणजे तोच काय झाला संयोग संच झालेला इथं. म्हणजेच काय आपल्याला इथं काय करायचं आहे संयोग संच जो आहे तर तो काय करायचा आहे काढायचा आहे. म्हणून इथं आपण काय काढणार आहोत कोणा कशाची संख्या तर ए संयोग बी हा संच जो आहे तर तो काढायचा आहे. तर आपलं सूत्र तुम्हाला माहिती आहे सूत्र कोणतं आहे ते सूत्र पहिल्यांदा काय करायचं लिहून घ्यायचं आणि त्याच्यानुसार सूत्रामध्ये या सगळ्या किमती घालून आपण काय करणार आहोत हे उदाहरण जे आहे तर ते सोडवणार आहोत. मग इथे काय सूत्र बघा एन घटक ए काय करायचं आहे संयोग बी जे आहे तर ते करायचं आपल्याला इथं. तर हे सूत्र काय आहे एन ए मधील घटकांची संख्या अधिक बी मधील घटकांची संख्या वजा ए छेद बी याच्यामध्ये घटकांची संख्या हे काय आपलं सूत्र आहे. आता या सूत्रामध्ये आपण ह्या ज्या किमती आहेत तर ते घालूया. ए मध्ये आपल्याला काय करायचं आहे हा संयोग संच जो आहे तर तो काढायचा आहे. त्याच्यामुळं हे आहेतच आपल्याला येणार आहे ते लिहिणार आपण ए संयोग बी. त्याच्यानंतर ए मध्ये एकूण घटकांची संख्या किती आहे 50 बी मध्ये एकूण घटकांची संख्या आहे 60 म्हणून 50 अधिक 60 हे दोन्ही मध्ये घटकांची संख्या झाली. आता याच्यानंतर छेद संच जो आहे याच्यामध्ये घटकांची संख्या किती आहे 40 म्हणून इथं काय येणार आहे वजा 40 येईल. आता आपण काय करणार आहोत 50 आणि 60 यांची बेरीज जी आहे ती करणार आहोत. 50 अधिक 60 110 वजा करायला 40 110 वजा करायला 40 झाले आहे. ही वजाबाकी केल्यानंतर उत्तर किती आहे 70. म्हणजे इथं जो संयोग संच आहे तर त्याचे घटकांची संख्या किती आलेली आहे 70 आलेली आहे. म्हणजेच काय तर इथं एकूण जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांची संख्या अशा प्रकारे आपण इथे काय केली आहे काढलेली आहे. म्हणून आपण उत्तर देऊ शकतो. इथं काय उत्तर येईल बघा एकूण
विद्यार्थी संख्या, एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आलेली आहे? 70 एवढी आलेली आहे. एकूण विद्यार्थी संख्या इथं 70 आलेली आहे. हे आपण काय केलं बघा, तिसरं जे उदाहरण आहे तर हे काय केलं, उदाहरण सोडवलेलं आहे. हे उदाहरण वहीमध्ये लिहायचं आहे. आता आपण आतापर्यंत एकूण 3 जी उदाहरणं आहेत तर ती काय केलेली आहेत, सोडवून पाहिलेली आहे. याच्यानंतर उदाहरण क्रमांक 4 आणि उदाहरण क्रमांक 5 ही जी दोन्ही उदाहरणं आहेत तर ती काय करायची, तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. उदाहरण क्रमांक 4 जे आहे तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं काय आहे, शाब्दिक उदाहरण आहे. हे सुद्धा याच्यामध्ये याच प्रमाणात काय करायचं, अशाच प्रकारे संच पहिल्यांदा काय करायचे, काढून घ्यायचे. संच काढून घेतल्यानंतर इथे जे सूत्र आहे तर त्या सूत्राचा उपयोग करून काय करायचं आहे, त्याच्यामध्ये दिलेले जे काय विचारलेले आहेत प्रश्न त्या प्रश्नांची उत्तर या सूत्रावरून आपल्याला सहजपणे काढता येते. 5वा जो उदाहरण किंवा प्रश्न आहे याच्यामध्ये वेन आकृती दिलेली आहे आणि त्या वेन आकृतीमध्ये वेगळे संच काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. आणि हे वेन आकृतीवरून त्याचं निरीक्षण करून हे संच जे आहेत तर ते आपण सहजपणे लिहू शकता. दोन्ही उदाहरण जे आहेत तर ती शोधून पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि अशा प्रकारे आज दिली झालेली जी उदाहरणं आहेत, उदाहरण क्रमांक 1, 2, 3 ही तर उदाहरणं लिहून घ्यायचीच आहेत. याशिवाय उदाहरण क्रमांक 4 आणि 5 जे आहेत ही सुद्धा काय करायचे, वहीमध्ये सोडवून हा सराव संच जो आहे, सराव संच 1.4 जो आहे तर तो काय करायचा, पूर्ण करायचा आहे. हा काय आहे, आजचा अभ्यास आहे.